नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरातल्या दिवसभरातल्या मोठ्या बातम्या वेगवान स्वरूपात या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोना बाधितांच्या मृत्यूंचा आकडा 7,32,000वर गेलाय. जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील सेंटर फॉर सिस्टम सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये 53,000 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. न्यूझीलंडमधील ऑकलंड प्रांताला कोरोना व्हायरसचा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. यावेळी तिथल्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचं सरकारनं जाहीर केलंय. तर रेस्टॉरंट्स, बार अशा सगळ्या सुविधा या काळात पूर्णपणे बंद राहतील असं स्पष्ट करण्यात आलंय. न्यूझीलंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यानं ऑकलंड पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार आहे. दरम्यान पंतप्रधानांनी देशातील सगळ्या नागरिकांना मास्क वापरण्याबाबत आवाहन केलंय. पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी म्हटलंय की देशातील 5 दशलक्ष लोकांनी मास्क वापरल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी व्हायला मदत होणार आहे. कोरोना व्हायरसवर लस येण्याआधी आणखी काही महिने लागणार असल्याचं जगभरात बोललं जात आहे. तर सध्या कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस तयार करणं अधिक गरजेचं असल्याचं काही जणांचं मत आहे. कारण अँटीबॉडीज लसच्या आधारे कोरोनाची लागण होण्यापासून नागरिकांना बचाव करणं अधिक शक्य होणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर रशियानं जगातील पहिली लस नोंदवली आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितलं. तर येत्या काही दिवसात रशियामध्ये मोठ्या प्रमाणात या लसीचं उत्पादन सुरू करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या देशातील ज्या नागरिकांनी ही लस टोचून घ्यायची असेल त्यांच्यासाठी ती लवकरच उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ऑस्ट्रेलियामध्ये अजूनही कोरोनाची तीव्रता कमी होताना दिसत नाही. बुधवारी ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया भागात 21 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. तर 410 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. तर मृत्यू झालेल्यांपैकी 16 जण हे वृद्ध असल्याचं निरीक्षण तिथल्या प्रशासनानं नोंदवलं आहे. यूकेच्या चान्सलर ऋषी सुनक यांनी कोरोना व्हायरसच्या काळामध्ये अनेकांचे जॉब गेल्याचं सांगत हा काळ आपल्या संपूर्ण जगाकरताच अत्यंत कठीण आहे असं म्हटलंय. लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये काहीसा खंड पडला असला तरीही त्याचा प्रसार हा दुसऱ्या तिमाहीमध्ये सुमारे 20.4% इतका असल्याचं त्या म्हणाल्या. चीनच्या कस्टम अधिकाऱ्यांनी चीनच्या व्यापाराच्या स्थिरतेला प्रोत्साहन देत असल्याचं स्पष्ट केलं. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता इतर देशांमधून येणाऱ्या मालावर बंधनं घालून चीनच्या अंतर्गत व्यापाराला अधिक प्रोत्साहन देण्याचं ठरवण्यात आलं. चीनमध्ये नियमित व्याप्ती प्रतिबंध, नियंत्रण आणि परदेशी व्यापार, परकीय गुंतवणूक स्थिर करण्याकरता प्रयत्न करणं हे आता चीन सरकारचं उद्दिष्ट आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लाईव्ह परफॉर्म करणाऱ्या इंडस्ट्रीला मोठा फटका बसलाय. याकरता यूकेमध्ये कलाकारांनी एकत्र येत लाईट लावले होते. ब्रिजवर आणि रस्त्यांवर अनेक ठिकाणी लाल रंगाचे लाईट्स लावले गेले आणि त्याने रोषणाई केली गेली. तर जमलेल्या लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये लाल रंगाचे लाईट्स लावले होते. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या आधी अमेरिकेतील काही लायब्ररींमध्ये परदेशी आणि स्थलांतरित नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वाबाबत माहिती देण्यात येत होती. सोबतच त्यांना तिथल्या नागरिकत्वाबाबत शिक्षणही दिलं जात होतं. पण सध्या ते सगळंच ठप्प झालंय. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता या नागरिकत्वाबाबत अनेक प्रश्न निर्माण झालेत. कोरोनाच्या आधी ज्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं ते नागरिक सध्या सुरक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र इथल्या इतर स्थलांतरित नागरिकांच्या मनात अजूनही भीती कायम आहे. चीनी अथॉरिटीनं बुधवारी कोरोना व्हायरसचा अहवाल दिला, ज्यामध्ये 25 नव्या कोरोना बाधितांची भर पडल्याचं त्यांनी सांगितलं. यात 16 कोरोना बाधित बाहेरून आले आहेत. तर 9 कोरोना बाधित हे स्थानिक आहेत. दरम्यान शांघायमध्ये बाहेरून आलेल्या एकाला कोरोनाची बाधा झाली किंवा लागण झाल्याचं समोर आलंय. मंगळवारपर्यंत एकूण 58 कोरोना बाधित कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत अशी नोंद आहे. अमेरिकेमध्ये नव्या 53,000 कोरोना बाधितांची कालपर्यंत नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 51ला 38,850 इतकी झाली आहे. आकडेवारी जॉन हॉपकिन्स विद्यापीठाची कालपर्यंतची आकडेवारी आहे. तर आजचा आकडा साधारणपणे 54 लाखाच्या जवळपास गेलाय असं समोर येत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची वाढती संख्या अमेरिकेची डोकेदुखी ठरते आहे. बेल्जियमच्या किनारपट्टीवर जाणाऱ्या पर्यटकांना किनाऱ्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र किनाऱ्यावर जाणाऱ्या नागरिकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवू नका असं म्हणत तिथल्या काही राजकीय नेत्यांनी नागरिकांना पाठिंबा दर्शवला.
सध्या बेल्जियममध्ये हीट वेव्ह सुरू आहे, त्यामुळे तिथल्या नागरिकांना हा पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हटलंय. चीन आणि अमेरिकेदरम्यान एकीकडे तणाव वाढताना दिसत असला तरी दुसरीकडे चीनमधल्या बीजिंगमध्ये पहिलं अमेरिकन शॅक सुरू झालंय. या शॅकमध्ये जाऊन बर्गरची खरेदी करण्यासाठी आणि तिथल्या अमेरिकन खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी अनेक चीनी नागरिक रांगांमध्ये उभे असलेले पाहायला मिळाले. न्यूयॉर्कच्या बर्गर ब्रँडनं हे रेस्टॉरंट सुरू केलंय. सकाळी सकाळी सुमारे 200 खाद्यप्रेमी इथे उपस्थित होते. मेक्सिकोत कोरोना लसीच्या ॲडव्हान्स चाचण्या घेण्यासंदर्भात 3 कंपन्यांशी करार करण्यात आला. मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्रालयाचे सेक्रेटरी मार्कोलो इब्राल्ड यांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून मेक्सिकोतील म्युझिओ सोमुया हे म्युझियम बंद होतं. आता ते 30% नागरिकांकरता खुलं करण्यात आलेलं आहे. हे म्युझियम सुरू झाल्यानंतर लॉरा तबल या हे विद्यापीठमधील विद्यार्थी त्याला भेट देणार आहेत. आतापर्यंत मेक्सिकोतील 80,000 नागरिकांना संसर्ग झाला असून 9,400 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात वक्तव्य केलंय. सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना संसर्गाची परिस्थिती असतानाही महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला प्रोत्साहित केलं आहे. गेल्या 4 महिन्यांपासून अमेरिकेतील सगळ्याच महाविद्यालयांमध्ये फुटबॉल स्पर्धा बंद होत्या. पुन्हा एकदा या स्पर्धा सुरू होणार आहेत. कोरोनाचा परिणाम महाविद्यालयाच्या फुटबॉल हंगामावर झालाय. इथले 2 सामने रद्द झालेत. अमेरिकेतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. स्पाइक्सनं NCAA बास्केटबॉल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. महाविद्यालयीन फुटबॉल संघातर्फे 40% संघांवर कोरोनाचं संकट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पॅनिश फ्लूच्या संदर्भात मत मांडलंय. स्पॅनिश फ्लूनंच कदाचित दुसरं महायुद्ध संपवलं होतं असं ते म्हणाले. कोरोना व्हायरस आणि स्पॅनिश फ्लूची तुलना करत असताना ट्रम्प यांनी हे मत मांडलंय, कारण स्पॅनिश फ्लूमुळेही त्यावेळी जगभरात कोट्यवधी नागरिकांचा मृत्यू झाला होता. दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या कोरोनाच्या सोबतच HIVच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यानं तिथले रुग्ण घाबरून गेलेत. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव असताना दुसरीकडे इतर आजारांवरील औषधं मिळणं बंद झालंय. त्यामुळे रुग्ण पॅनिक झाले आहेत. या औषधांच्या किमतीही फार अधिक असल्यानं आणि लोकांकडे सध्या बेरोजगारीमुळे उपचारासाठी पैसे नसल्यानं अनेक रुग्णांचे हाल होताना दिसतायत. अमेरिकेमध्ये धार्मिक उत्सवासाठी असंख्य नागरिकांनी कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनारी गर्दी केलेली पाहायला मिळाली. यावेळी पोलिसांनी इथे जमलेल्या असंख्य नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याकरता आणि मास्कचा वापर करण्याकरता बजावलं, तरी देखील नागरिकांनी पोलिसांचे नियम धुडकावून लावलेले पाहायला मिळाले. आपण मास्क वापरायचा की नाही याचं स्वातंत्र्य नागरिकांना दिलं गेलं पाहिजे असा सूर तिथे जमलेल्या लोकांनी लावलेला पाहायला मिळाला. स्वित्झर्लंडमध्ये कोरोना व्हायरसची एकही केस नाही असा दावा करण्यात आला होता. मात्र त्याबाबत अजूनही WHO मार्फत चाचणी सुरूच आहे. WHO हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रामचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मायकेल यॉन यांनी आपल्या 25 वर्षाच्या कामाचा आणि अनुभवाचा हवाला देत म्हटलंय की स्वित्झर्लंडमध्ये कोरोनाची एकही केस आढळून आलेली नाही, म्हणजे तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही असं म्हणता येणार नाही. त्यामुळे वुहान असो किंवा स्वित्झर्लंड अशा ठिकाणी आपल्याला आणखी रिसर्च नंतरच याबाबतची स्पष्टता होऊ शकेल किंवा करता येऊ शकेल. ऑस्ट्रेलियामध्ये सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. तर या विषाणूचा प्रसारही आता मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळे मेलबर्न शहरासह अनेक ठिकाणी आणखी कडक लॉकडाऊन करण्यात येऊ शकतो असं सांगण्यात आलंय. जर कडक लॉकडाऊन करून नागरिकांवर बंधनं घालण्यात आली तरच इथल्या प्रादुर्भावाचा संसर्ग कमी होईल असं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असणार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवणारे जो बिडेन यांनी उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली आहे. कॅलिफोर्नियाच्या सेनेटर असणारे कमला हॅरिस भारतीय वंशाच्या आहेत. त्यांची आई तमिळ आहे. कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षातर्फे थेट उपाध्यक्षपदाची उमेदवारी मिळणं ही खूप मोठी बाब आहे. जो बिडेन यांनी कृष्णवर्णीयांची मतं मिळवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. त्या निर्भीड देशाच्या उत्तम सेवक आहेत अशा शब्दात बिडेन यांनी कमला हॅरिस यांचं कौतुक केलं आहे. फॉक्स न्यूज चॅनलच्या हॅनिटीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फोनद्वारे मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी डेमोक्रॅटिक पार्टीच्या कमला हॅरिस यांच्यावर टीकास्त्र डागलं.
यावेळी हॅरिस यांच्या कार्यकुशलतेबाबतही ट्रम्प यांनी सवाल उपस्थित केले, तर त्यांना कार्याचा केवळ 2% अनुभव आहे असंही ट्रम्प म्हणाले. ग्लोबल वुमन्स डेव्हलपमेंट अँड प्रॉस्पॅरिटी मोहिमेकरता ट्रम्प प्रशासन $122 मिलियन देणार असल्याची माहिती इवांका ट्रम्प यांनी दिली. महिलांच्या आर्थिक सबलीकरणाकरता ही मोहीम राबवली जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना महासाथीमुळे महिलांचे मोठे हाल झाले आहेत. त्यामुळे ट्रम्प प्रशासनानं वॉलमार्ट, मायक्रोसॉफ्ट, मास्टरकार्ड यांच्यासह व्यावसायिक भागीदारी करत 2025 पर्यंत कोट्यवधी महिलांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं इवांका म्हणाली. अमेरिकेचे आरोग्य आणि मानव सेवा सचिव अलेक्स अझर यांनी बुधवारी तैवानचे राष्ट्रपती ली तेंग हुई यांना श्रद्धांजली वाहिली. ली यांचं 30 जुलै रोजी वयाच्या 97व्या वर्षी तायपेई इथं निधन झालं. त्यांनी 1988 ते 2000 या दरम्यान प्रेसिडेंट म्हणून कार्यभार सांभाळला होता. अलेक्स यांनी गेस्ट हाऊसमध्ये ली यांच्या स्मृतींना पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देत एक संदेशही लिहिला. अमेरिकेचे आरोग्य आणि मानव सेवा सचिव अलेक्स अझर यांनी बुधवारी तायपेई इथल्या मास्कच्या कारखान्याला भेट दिली आणि नवीन कोरोना व्हायरसशी लढताना देशाच्या जागतिक सहकार्यानं केलेल्या कार्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. हाँगकाँग पोलिसांनी तरुण कार्यकर्त्या ॲग्नेस चाऊ यांची काल रात्री जामिनावर सुटका केली. बीजिंगनं लादलेल्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्याप्रकरणी सोमवारी हाँगकाँग पोलिसांनी अटक केलेल्या 10 जणांपैकी चाऊ या एक होत्या. यावेळी राजकीय दबावांना बळी पडल्यानं पत्रकारांचा केलेला छळ हा अत्यंत निंदनीय असल्याचं चाऊ म्हणाल्या. जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये झालेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्याबाबत जपान सरकारनं कोर्टात अपील करण्याचा निर्णय घेतला. या ब्लॅक रेनला बळी पडलेल्या नागरिकांसाठी जपान सरकार सध्या पुढाकार घेताना दिसतंय. याचा फायदा हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या नागरिकांना आरोग्य सुविधा घेण्याकरता होणार आहे. मागील आठवड्यामध्ये लेबनॉनची राजधानी बैरूतमधील बंदरात झालेल्या स्फोटामुळे जगभरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बैरूतमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जातो. या घटनेत 160 जणांचा मृत्यू झाला होता तर 6000 लोक जखमी झालेली आहेत. या घटनेनंतर जवळपास एका आठवड्यानंतर बंदर भागात पीडितांना श्रद्धांजली देण्याकरता एक स्मारक उभारण्यात आलं असून स्थानिक नागरिक स्मारकाजवळ जमले होते. तर सेंट जॉर्ज मोरोनाईट चर्चची घंटाही वाजवण्यात आली. तसंच मोहम्मद अल अमीन मशिदीमध्ये नागरिकांनी नमाजही अदा केला. लेबनॉनमधील बैरूत इथं झालेल्या स्फोटामुळे यूएनच्या अन्न पुरवठा प्रमुखांनी सांगितलंय की 17.5 हजार मेट्रिक टन गव्हाचं पीठ लेबनॉनला पाठवण्यात आलं आहे. वर्ल्ड फूड प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डेव्हिड बिस्ले यांनी बैरूत इथं बोलताना सांगितलं की या भीषण स्फोटानंतर एका आठवड्यातच किमान 171 लोक ठार झाली असून हजारो जण जखमी झालेले आहेत. त्यामुळे देशही राजकीय संकटात सापडला आहे, बुडला आहे. बैरूतवर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी लवकरच यश येईल. तसंच त्यांची प्रत्येक टीम देशात अन्न मिळवण्याकरता सर्व पर्याय शोधत असल्याची माहिती बिस्ले यांनी दिली आहे. चीनच्या हेबेई प्रांतामध्ये बुधवारी सकाळी मुसळधार पाऊस पडला. हांदन या ठिकाणी काही तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मुसळधार पाऊस पडल्यानं स्थानिक पूर नियंत्रण आणि दुष्काळ निवारण मुख्यालयानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. ट्रॅफिक पोलीस आणि शहरी व्यवस्थापन ब्युरोनं आपत्कालीन प्रतिसाद योजना कार्यान्वित केली आणि पावसाचं पाणी सोडण्याकरता ड्रेनेज व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला. अमेरिकेमध्ये एक तरुणी तिनं पाळलेल्या एका बकरीला पॅडल बोर्डिंग शिकवते आहे. अलिसा केली असं या तरुणीचं नाव आहे. हायकिंग आणि कार रायडिंग सोबतच आता पॅडल बोर्डिंग हा सुद्धा या बकरीच्या ट्रेनिंगमधलाच एक भाग आहे असं अलिसा म्हणते. टिकटॉकमुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. टिकटॉकच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या टिकटॉक स्टार्सने याबद्दल नाराजी व्यक्त केली. गॅसच्या स्फोटामुळे बाल्टिमोरमध्ये काही घरांचं नुकसान झालं. या स्फोटामुळे मृत्यू झालेल्या दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असल्याची माहिती बाल्टिमोरच्या अग्निशमन दलाकडून देण्यात आली. यामुळे मृतांचा आकडा 2 वर गेला आहे. या स्फोटातल्या पीडितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. यातल्या 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी झेक रिपब्लिकच्या दौऱ्यावर ते आहेत आणि मध्य आणि पूर्व युरोपाच्या 4 देशांचा ते दौरा करतायत. पिल्सेन या शहरातल्या पॅटर्न संग्रहालयाला भेट देऊन त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. बिडेन यांनी कॅलिफोर्निया सेन यांची निवड केली आहे. कमला हॅरिस यांची निवड करण्यात आली. ही शर्यत रंगतदार होणार असल्याचं इथल्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या
शीन यून सनला गेल्या अनेक दशकांनंतरही आपला पती आणि वडिलांचा थांगपत्ता लागलेला नाही. जपानचं अधिपत्य असलेल्या कोरियम पॅनला सुला या भागामध्ये शीन यून वर्षांपासून हा शोध घेत आहे. 75 वर्षांच्या शीन यून सन यांनी सखालीन बेटावर दफनभूमीचा सुद्धा शोध घेतला, पण काहीही उपयोग झाला नाही. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.